येस बघा, फ्लॅश लाईट ऑन करा. ही स्पर्धा आवडली असेल, ही मॅच आवडली असेल, साहेबांचं आयोजन आवडलं असेल तर नक्की फ्लॅश लाईट ऑन करा मित्रांनो. जोरदार टाळ्या दोन्ही टीम्स. सन्माननीय भगवानजी लोटे साहेब, संदीपजी लोटे साहेब. लोटे चषक 2025 मेगा फायनल. क्रिकेटचा थोडा थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत दोन्ही टीम साठी. एका बाजूला टीम पॅन्थर तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आई गावदेवी चिंतामणी कल्याण हा संघ. दिग्गज संघ. दोन्ही संघाचा जर विचार केला, एका दिवशी 12 संघ, दुसऱ्या दिवशी 12 संघ, तब्बल 24 संघांना परास्त करून हे दोन संघ इथे आपल्याला पाहायला मिळतात. मेगा फायनल. अंबरनाथचा वर्ल्ड कप कोण घेऊन जाईल आपल्या गावामध्ये? एका बाजूला अंबरनाथ का दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कल्याण. काय घडेल या मॅच मध्ये? टॉस इथे मात्र केला जाईल. साहेबांचे शुभाचे. खऱ्या अर्थानं मित्रांनो शेवटचा सण आहे. पूर्णपणे आपण जर पाहिले या स्पर्धेसाठी जे दोन भक्कम पाया होते ना, सन्माननीय संदीपजी लोटे साहेब, भगवानजी लोटे साहेब, या दोन व्यक्तिमत्वासाठी एकदा जोरदार टाळ्या. स्पर्धा आवडली असेल तर मित्रांनो जोरदार टाळ्या. एंट्री फी मोफत, जेवण मोफत, टी शर्ट देखील मोफत. पूर्णपणे भरगच्च अशी स्पर्धा. नक्कीच टॉस केला जाईल. विनंती असेल चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित व्हा. मेगा फायनल मॅचचा इथे टॉस केला जातोय. कॅप्टन देखील आहेत आपण पाहतोय प्रदीप एका बाजूला चायना देखील आहेत. मान्यवरचे शुभात से टॉस. मेगा फायनलचा टॉस. स्पिन द कॉइन. येस कॉल घ्या. विनंती असेल. कॉल कोणाचा असेल? येस प्रदीप दादा. बाबू हेड हा कॉल आहे आणि हेडचा झालाय. काय सांगशील? खऱ्या अर्थाने मेगा फायनलमध्ये पोहोचलेत पॅन्थर संघ. अंबरनाथ मधील एक संघ, नावाजलेला संघ आहे. सर्वांची प्रेक्षकांची देखील पूर्णपणे मन जिंकली कालच्या दिवसामध्ये या टीमने आणि आज पूर्णपणे होप्स आहेत. काय म्हणशील? आज समोर देखील मोठमोठ्या संघाला परास्त करून हा संघ उपस्थित झाला. नक्कीच खूप अटीतटीचा सामना होणार आहे, कारण समोरचा संघ प्रोफेशनल लॉटमधून खेळून आलेला आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न करू की ट्रॉफी आपल्या अंबरनाथमध्ये राहील. आणि शेवटचा प्रश्न आहे. खऱ्या अर्थानं तू एक मोठा खेळाडू आहे, लेजंड क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे आणि सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तुला खेळताना जरूर युवा खेळाडू पाहतात. नवगैन खेळाडू समोरच्या संघामध्ये देखील आहे. संपूर्ण आज नवीन खेळाडू पाहायला मिळाले खेळताना. काय सांगशील? त्यांना काय प्रेरणा देशील? सर्व खेळाडूंना जेव्हा इथे खेळण्याची संधी भेटते तेव्हा त्यांनी पूर्ण त्या संधीचा फायदा करून घ्यायला पाहिजे, कारण ही संधी प्रत्येकाला भेटत नाही. तेवढंच सांगेल मी सगळ्या यंग क्रिकेटरला. नक्की चांगली यावेळेस आपण पाहतोय नाणेफेकी जिंकली आणि निवडले यावेळेस फलंदाजीचा निर्णय घेतला, आमंत्रित केलाय. समोर देखील आपण पाहतोय चायना आहेत सध्याच्या घडीला. आज मात्र ट्रेंडिंगला आहे, प्रत्येकाच्या मुखामध्ये त्याचं नाव आहे चायना. काय सांगशील? समोर देखील कालच्या दिवसामध्ये आपण पाहतोय ज्यांनी पूर्ण दिवस गाजवलाय, आज त्यांच्या समोर तुम्हाला खेळायचं आहे. अंबरनाथची चांगलीच टीम आहे. शैलू झाला, दादा झाले, मगिदा, महेश हे आमचे चांगलेच मित्र आहेत आणि पहिल्यापासून खेळतोय. आणि हा उल्हासनगर चांगला प्लेअर आहे. आणि बोललं गेलं तर आजचा दिवस आम्ही जिंकून आलो म्हणतो आम्ही एक ट्रॉफी आहे. प्रयत्न आम्हीच करू आणि फायनल बोली ना पूर्ण अंबरनाथला डेंजर फायनल होणार आहे आजची. जोरदार टाळ्या. चॅलेंजिंग आहे. भरपूर शुभेच्छा तुम्हाला असतील. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय चिट्टू पावशे, अर्थात सागर पावशे त्याचं नाव आहे. चिट्टू या नावाने सातत्याने ज्याचा गाजावाजा संपूर्ण अख्ख्या महाराष्ट्रभरात आहे, आज ते उपस्थित आहेत. आणि कल्याण प्रीमियर लीग सातत्याने त्याच्या माध्यमातून जरूर होत असते. आयोजक आहेत, यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. सातत्याने आपण चिट्टू हे नाव प्रसिद्ध आहे, लोकप्रिय झालंय आणि आज खऱ्या अर्थानं साहेबांच्या प्रेमाखातीर संपूर्ण त्यांची टीम इथे उपस्थित आहेत. काय सांगशील? तुम्ही देखील आयोजक आहेत आणि या स्पर्धेबद्दल तुमचं म्हणणं काय? आयोजन खूप म्हणजे खूप चांगलं आहे. पहिलाच वर्ष मला वाटतं हा ना आपला. तर पहिल्या वर्षी असं आयोजन केलं तर पुढे कशा होतील ते आता पुढे विचार करतील टीम्स. आणि इथं ज्या टीमला एंट्री भेटणार नाही ना आता ते पस्तावतील, पहिली गोष्ट आहे. कारण की एवढी चांगलं आयोजन आहे इकडे. आणि बाकी सर्व ठीक आहे आणि मॅच तर खूप चांगली होणार आहे आता अंबरनाथसोबत. नक्कीच भरपूर सारे शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट तुम्हाला. आणि शेवटच्या वेळेस बाईट घेतली जाईल. शैलेश आहेत, त्यांना देखील विचारूया कसं वाटतंय. अंबरनाथमधील आज खेळाडू आहे आणि तुला देखील भरपूर सारे शुभेच्छा. काय म्हणशील?
या टुर्नामेंटबद्दल बोलायला झालं तर 1 महिना अगोदरपासून चालू होतं की लोटो चषक कधी आहे आणि लोटो चषकमध्ये तू कोणामध्ये खेळणार आहे, कारण की मी क्रिकेट बंद केलेलं. आणि ही टुर्नामेंट आता बघतोय आम्ही कालपासून. या टुर्नामेंटची दुसरी आता याच्यावरती टीका करण्यासारखं काय राहिलंच नाही. टीका जर करायला गेलं त्याला लाज वाटेल अशी टुर्नामेंट आहे. यासाठी आम्ही पुढच्या चालीसाठी पण शुभेच्छा देतो. वा वा, क्या बात आहे. आणि खरं आता जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड, अनंत वाघ, मिस्टर मॅगी 360 ह्याच्याशी आपण नक्कीच चर्चा करू. खरं अर्थानं मोठमोठ्या स्पर्धा आज अखंड अंबरनाथचं नाव संपूर्ण ज्यांनी आपल्या क्रिकेटच्या जोरावरती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी गाजवलंय, अनंत वाघला आपण पाहतोय. अनंत वाघची खेळी तुम्हाला आवडते ना मित्रांनो? त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आज अंबरनाथचं नाव खऱ्या अर्थानं ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल, अंडरआर्म क्रिकेट असेल, एक टॉपच्या लेवलला नेऊन ठेवलंय. काय सांगशील? आपण देखील या स्पर्धेचे भाग आहात, तर काय सांगशील? सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच लोकांना हे समजायला पाहिजे आणि चिट्टूला पण माहिती आहे की स्पर्धा भरवताना किती मेहनत असते. 2 दिवसाची स्पर्धा असते, पण 1 महिना दिवस रात्र काम करावं लागतं आणि शेवटचे 10 दिवस काय काम असतं ते जे स्पर्धा ठेवतात त्यांनाच माहिती आहे. त्यामुळे प्रत्येकाने रिस्पेक्ट केली पाहिजे. आणि चिट्टू बरोबर बोलला, ज्यांनी म्हणजे ज्यांना एंट्री नाही भेटली आणि ज्यांना भेटणार नाही, म्हणजे ज्यांनी जे काम केलं आहे, एक टीम आली नाही आहे आज इथे, दुसरीकडे खेळली, त्यांना समजेल की ही स्पर्धा काय होती आणि 3 वर्षात तरसतील. म्हणजे असं आयोजन झालं आहे. सगळ्यांना आता पुढच्या वर्षी वाट बघतील की ही टुर्नामेंट कधी खेळायला भेटेल. थँक्यू सो मच. आणि येस, प्रवीण कनका आहेत. जसं आपण या लास्ट इंटरव्ह्यू त्यांचा बाईट घेऊ. सध्याच्या घडीला नक्कीच ट्रेंडिंगला आहेत प्रवीण, तर काय म्हणशील या स्पर्धेच्याबद्दल? पहिला पण मी सागरला बोललो की ही स्पर्धा खूप चांगली ठेवली आहे आणि आम्हाला पण आनंद येतो आहे की बाहेर आम्ही खेळायला भेटतो आहे. आम्हाला अंबरनाथला मॅच कमी होता, आम्हाला पण कमी चान्स भेटतो इथं खेळायला, पण आता चान्स भेटला, आम्हाला पण चांगला वाटतं खेळून. थँक्यू त्यासाठी. नक्कीच जोरदार टाळ्या. मॅचला होणारे सुरुवात आणि नक्कीच मॅचला लगेच सुरुवात करूया. विनंती करेन साहेबांना की आपल्या यस ताऊ आपण या. यस 2 मिनिटं साहेबांची होते पूर्णपणे आपण पाहतोय ओळखपत्र. जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी. सन्मान्य भगवान लोटे साहेब, त्याच दरम्यान संदीप लोटे साहेब यांच्या शुभाशय आपण पाहतोय. हँडशेक केलं जाते, पूर्णपणे ओळखपत्र करून जातात. मेगा फायनलचे दोन्ही संघ आमने सामने फाईट करतात. जरूर फ्रेंडली मॅच आपल्याला पाहायला मिळेल, मैत्रीपूर्ण लढत होईल. नक्कीच साऊ आहेत. काय म्हणशील साऊ? ताऊ आहेत. काय म्हणाल तुम्ही? देखील आपण पाहतोय कालपासून जॉईन आहेत, बरीचशी मेहनत तुमची देखील आहे या टीमच्या मागे, काय म्हणाल? जी भगवान लोटे, संदीप लोटे आणि केतन लोटे यांनी जी मेहनत घेतली आहे आजपर्यंत सक्सेस करण्यापूर्वी मागे त्यांचा एवढा मोठा हात आहे. एवढं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा याच्यासाठी. परत ही टुर्नामेंट पुन्हा व्हावी, कधीच बंद न व्हावी, याच्याबद्दल हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या. चला येस, मान्यवरांना मी विनंती करेन आपण लाईनअप करा पूर्ण आणि दोन्ही टीम लाईनअप करा. एक फोटो घेतला जाईल. या स्पर्धेची गोड आठवण, मेगा फायनल, पहिलं पर्व आहे आम्हाला गर्व. आणि आपण पाहतोय पूर्ण त्यांची टीम आज उपस्थित आहेत, पाहुणे देखील आहेत आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय दोन्ही टीम्स उपस्थित. मेगा फायनल मॅच जरूर पाहायला मिळणार आहे. एका बाजूने आपण पाहतोय गावदेवी पॅन्थर, दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना टीम आई गावदेवी चिंतामणी कल्याण. ही मॅच यस मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. मॅच ऑन मेगा फायनल ऑफ दिस टुर्नामेंट. अंतिम सामना, शेवटचा सामना पाहायला मिळणार आहे.
टीम गावदेवी पॅन्थर्सच्या संघाने आणि निर्णय घेतला बॅटिंगचा. इन्व्हाइट केलाय यावेळीस गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षणासाठी टीम आई गावदेवी चिंतामणी कल्याण या संघाला. एक चांगली मॅच ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकतो. लोटे चषक 2025 तरार पहिला पर्व आहे आम्हाला गर्व आणि त्याच यावेळेस आपण पाहतोय गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा. याची डोळी याची डोळा काय जिंकेल यावेळेस, काय घडेल मैदानाच्या आतमध्ये, कोण बनेल या मॅचचा सिकंदर, कोण ठरेल चॅम्पियन या स्पर्धेचं. पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वामध्ये कोण ही ट्रॉफी उचलणार आहे. एका बाजूला अंबरनाथ तर दुसऱ्या बाजूला कल्याण अशी ही मॅच. संपूर्ण महाराष्ट्रभरात आज संघ खेळलेत परंतु आपल्याच विभागातील हे दोन्ही संघ खेळताना जरूर पाहायला मिळणार आहेत. येस ऑफिशियल पंच देखील सज्ज झालेत. अजित निकम सर ऑफिशियल पंचाच्या भूमिकेत, लेग पंचाच्या भूमिकेत आपले सँडी सर आहेत. तर यस मॅच ऑन. मेगा फायनल मॅच ला सुरुवात होते मित्रांनो. हाय व्होल्टेज सामना. एका बाजूला अंबरनाथ दुसऱ्या बाजूला कल्याण. वॉट अ मॅच. चांगली मॅच जरूर पाहायला मिळणार आहे. चला या स्पीडअप करा, दोन्ही बॅटर मैदानात पाठवा. चला मॅगी. येस दोन्ही सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. येस मॅचला सुरुवात होते. मेगा फायनल मॅच ऑन आहे. हॅलो चेक. येस मॅच ऑन. ग्रीन सिग्नल. जोरदार टाळ्यांनी मित्रांनो स्वागत करा दोन्ही टीमचं. मेगा फायनल मॅच पहिला बॉल. ओहो यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका सजवला. एकदा मिळेल संघाचं इथे मात्र श्री गणेश होत असताना टीम्स आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. याच दरम्यान आपण पाहतो एक विशेष पारितोषिक आलंय दोन्ही टीमसाठी. खऱ्या अर्थानं जो प्रथम क्रमांक पटकावेल, जो संघ इथून विजय येईल, चॅम्पियन संघ ठरेल, त्यासाठी बॅकफुटला पंच केलं. एकदा मिळेल. नक्कीच आपण चर्चा करतो. त्यासाठी आपण पाहतोय सन्मान्य साई लोटी साहेब आणि त्याच दरम्यान वेदांत गणेश लांगी यांच्या वतीने देखील विशेष पारितोषिक आहे. तब्बल 5,555 रुपयांचं कॅश प्राइज नक्कीच देण्यात येईल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकदा मिळेल. यावेळेस रोख रक्कम पहिला आपण पाहतोय 55,555 तर आहेच. त्याच्या व्यतिरिक्त अजून 5,555 रुपयाचा कॅश प्राइज सन्माननीय साई लोटे आणि त्याच दरम्यान वेदांत गणेश लांगी यांच्या वतीने देखील दिलं जाईल. आता मात्र कॅश प्राइजची भरमार तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे कारण की महत्वपूर्ण मॅच आहे आणि या महत्वपूर्ण मॅच मध्ये जरूर एक स्पर्धा रंगताना जरूर पाहायला मिळणार आहे आणि कॅश प्राइज भरमार जरूर पाहायला मिळेल. एक सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॉलिंग ट्रॅक वरती धीरज उभरता सितारा. ओहो यावेळेस आपण पाहतोय पंच सांगत असताना 1 to go. आज पूर्णपणे मन जिंकले अजित निकम सरांनी. येस आता मात्र कॅश प्राइज पूर्णपणे पाहायला मिळतोय. जरूर एटीएम ऑन झालाय. फुटवरचा इस्तेमाल ऑन साइडला पाहावं लागेल. एक धाव कंप्लीट. चिकी सिंगल कंप्लीट झाली. धोक्याची घंटा वाजली होती आणि यस यावेळेस कॅश प्राइज जरूर आले. सन्मान्य भगवानजी लोटे साहेब या स्पर्धेचे आयोजक. चौकारासाठी तब्बल 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रति चौकाराला. प्रत्येक चौकाराला 1,000 रुपयाचा कॅश प्राइज. त्याच दरम्यान हॅट्रिक जर संपादित केली तर 2,000 रुपयाचा कॅश प्राइज. विकेट हॅट्रिक जरी संपादित केली तरी 2,000 रुपयाचा कॅश प्राइज आणि क्लीन बोल्ड जर कुठल्या गोलंदाजाने केला तर रोख रक्कम 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
पूर्णपणे आता बँक ओपन झालेली आहे. चालतं फिरतं ATM का म्हटलं जातं त्याचं ज्वलंत उदाहरण या फायनल मॅच मध्ये देत असताना पूर्णपणे कॅश प्राइजची भरमार आपल्याला पाहायला मिळते. एक डॅशिंग व्यक्तिमत्व, दमदार आयोजक, अर्थातच सन्मान्य समाजसेवक आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये आदराने घेतलेलं नाव म्हणजे सन्मान्य भगवानजी लोटे साहेब. आणि त्यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे. सातत्याने जेव्हा जेव्हा ही स्पर्धा होते तेव्हा तेव्हा चालतं फिरतं ATM हे सातत्याने ओळखलं जाणारं हे असं व्यक्तिमत्व आहे. समाजासाठी झटणारं, समाजासाठी पूर्णपणे मदत करणारं हे व्यक्तिमत्व. वळूया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. लेग बायच्या स्वरूपात एकदा ओपनचं सांगत असताना यस यावेळेस आता वेगळा कॅश प्राइज, वेगळी संकल्पना साहेबांच्या वतीने. प्रत्येक डॉट बॉलसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. डॉट बॉलला देखील आपण पाहतोय 100 रुपयाचा कॅश प्राइज. प्रत्येक बॉलसाठी आता मात्र कॅश प्राइज जरूर पाहायला मिळणार आहे. कारण की मेगा फायनल मॅच आहे मित्रांनो. मेगा फायनल मधलं तर मेगा कॅश प्राइज देखील पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला अनंत वाघ, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय लॅबो. बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस शाईन आहेत. ओहो यावेळेस आपण पाहतोय व्हाईट बॉल. पंच सांगत असताना पंचाचे दोन्ही आज समांतर धावा मिळाले. त्यानंतर धावफलक पोहोचले 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. ओहो यावेळेस पाहावं लागेल. अंपायर्स काय कॉल आहे आमच्यापर्यंत पोहोचवा विनंती असेल. लेग बायच्या स्वरूपात एकदा मिळेल. याच दरम्यान आपण पाहतोय जतीन स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर अर्थातच उदयजी आहिर साहेब इथे त्यांचं आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. यावेळेस आपण पाहतो इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं धाव फलक पोहोचेल तब्बल 9 या धावसंख्येवरती. आता मात्र कॅश प्राइज वाढलाय. प्रत्येक डॉट बॉलला 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सन्मान्य भगवान शेठ लोटे यांच्या वतीने आयोजक आहेत या स्पर्धेचे. आणि या सातत्याने प्रत्येक अंबरनाथकरांच्या मुखामध्ये घेतलेलं आदराने नाव म्हणजे सन्मान्य भगवानजी लोटे साहेब. याच दरम्यान आपण पाहतोय जतीन स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर मालक अर्थातच उदयजी आहिरे साहेब त्यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. सातत्याने जतीन स्पोर्ट्स म्हटलं तर एक नावाजलेला स्पोर्ट्स आपण पाहतोय. चांगले बॅट्स त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतात. टी शर्ट असतील, ट्रॅक पॅन्ट संपूर्ण चांगल्या पद्धतीने चांगल्या क्वालिटीचं पाहायला जरूर मिळतो. आपण नक्की व्हिजिट करा. बॉल तयार. ओहो पाहावं लागेल. लाईन खराब आहे. व्हाईट बॉल. नक्कीच कॅश प्राइज आहे. कॅश प्राइजची भरमार तुम्हाला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक चौकाराला रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज. बोल्ड जर घेतला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. विकेट हॅट्रिक आणि लगातार सलगचे जर 3 चौकार आले त्यासाठी देखील तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज. सातत्याने कॅश प्राइजची भरमार तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि ईच डॉट बॉलसाठी प्रत्येक डॉट बॉलला देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. येस पूर्णपणे क्रेज आपण पाहतोय 2 to go. आता मात्र हे फेम तयार झाले अजित निकम सरांचं. बॉल तयार. यावेळेस देखील बॅकफुटला पंच केलं. पुश करो खुश रहो. 1 to go. यावेळेस पूर्णपणे फेम आहे. क्रेज पाहू शकतात. एनर्जी फुल आहे अजूनही पब्लिकचे मित्रांनो. मॅच आवडली आहे का मित्रांनो? मेगा फायनल मॅच. आवाज येऊ दे, टाळ्या येऊ दे, शिट्ट्या येऊ दे. मेगा फायनलची मॅच आहे अंबरनाथ का कल्याण. आणि यावेळेस अंपायर साठी देखील आपण पाहतोय रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज आले प्रत्येक अंपायर साठी. सँडी सर असतील त्यानंतर अजित निकम सर त्यांच्यासाठी देखील रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कॅश प्राइज आणि कॅश प्राइजच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. कारण की भगवानजी लोटे म्हटलं तर चालतं फिरतं ATM. लोटे बँकचे संस्थापक अर्थातच भगवानजी लोटे साहेब. सातत्याने कॅश प्राइजची भरमार तुम्हाला पाहायला मिळते. आणि नक्कीच यावेळेस पूर्णपणे जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचले 13 या धावसंख्येवरती. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हर कंप्लीट झालेत. पूर्णपणे अंबरनाथमध्ये पाहिलं तर असा माणूस मिळणं मी तर म्हणेन अशक्य आहे.
हे चला स्पीडअप करा, टीम मीटिंग करू नका, विनंती असेल टीम कल्याण. चला वेळ घेऊ नका. सागर पावशे बोलत यार. यावेळेस कृष्णा आलेत, मागच्या मॅचचा हिरो, चांगली गोलंदाजी केली होती, युवा खेळाडू आहे, उभरता सितारा आणि कॅश प्राइज देखील आहे. कृष्णा मागच्या मॅचमध्ये देखील आपण बोल्ड घेतला होता. या ओव्हरमध्ये जर बोल्ड घेतला मित्रा कृष्णा तर तुला 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रत्येक गोलंदाजाला संधी आहे, प्रत्येक बॅटरला देखील संधी आहे. लॅबो तुला देखील संधी आहे. प्रत्येक चौकाराला रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. षटक क्रमांक 3 ओव्हर नंबर 3 ऑन गोईंग. कृष्णा बॉलिंग ट्रॅक वरती आहे. हे चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. चला प्रवीण आणि ईच डॉट बॉलला देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एक आगळी वेगळी संकल्पना जरूर पाहायला मिळते. येस रेलिंग वरून विनंती असेल मित्रांनो, शेवटची मॅच आहे, हात थोडंसं वरती घ्या, जोर टाकू नका. रेलिंग वरती विनंती असेल कारण की शेवटची मॅच आहे, महत्वपूर्ण मॅच आहे. कोण बनेल या मॅचचा सिकंदर, कोण बनेल चॅम्पियन. डॉट बॉल आलाय यावेळी, डॉट बॉल कॅश प्राइज सुरू झालेला आहे. येस आपण पाहतो इथे मात्र कॅश प्राइज जरूर देण्यात येईल कृष्णाला. ईच डॉट बॉल साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बॅकफुटला पंच केलं, एकदा मिळेल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार, सज्ज होतोय. कृष्णा बॉलिंग ट्रॅकवर, बॅकफुटला पंच केला, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्रेक्षक आहेत तिथे आणि एकच धाव मिळेल. एक धावाने इथे मात्र धाव फलक सरसावतोय. काय घडेल या मॅच मध्ये पब्लिक देखील आपल्याला पाहायला मिळते. जशा जशा धावा येतात अंबरनाथकरांच्या तसा तसा टाळ्या शिट्ट्या वाजतात मैदानाच्या आतमध्ये. कोण जिंकेल, एका बाजूला अंबरनाथ तर दुसऱ्या बाजूला कल्याण. दोन्ही संघाचा जर विचार केला तर दोन्ही संघ दिग्गज संघ आमने सामने फाईट करतात. मोठमोठ्या संघाला परास्त करून हे दोन संघ इथे या टेबलला खेळत असताना जरूर पाहायला मिळतात. डान्सिंग द डाऊन फुटवर्कचा इस्तेमाल केलाय. कव्हरच्या दिशेने डायरेक्ट हिट करायचा होता. क्विक सिंगल, चिकी सिंगल कंप्लीट झाली. चित्ताच्या वेगाने आणि हरिणाईच्या चपळाने ही एक धाव जरूर कंप्लीट होत असताना धाव फलकचा विचार केला. धाव फलक पोहोचलाय तब्बल 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन बोर्ड. कॅश प्राइजची संधी आहे. अनंत वाघ मॅगी स्ट्राईक एंडला. टू गो पूर्णपणे सायलेन्स मोड ऑन आहे. अजित सर खऱ्या अर्थाने आता मात्र एक ट्रेडमार्क वेगळा सेट केलाय. ओहो यावेळेस विकेटचा बटन फुटवरचा इस्तेमाल करायचा होता आणि त्याच विकेटने पूर्णपणे सेलिब्रेशन होत असताना ऑन फायर. शेवटची मॅच डीजे मास्टर देखील सज्ज आहेत. वन टू गो. यावेळेस अजित निकम सर, जोरदार टाळ्या अजित निकम सरांसाठी एकदा मित्रांनो. अंपायरिंग आवडली असेल ना आता जोरदार टाळ्या. हा टाळ्या आहेत नक्कीच. अंबरनाथकरांचं प्रेम आहे मित्रांनो. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले तब्बल 17 या धावसंख्येवरती. 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा 500 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच दोन्ही पंचांसाठी आलाय. भगवानजी लोटे साहेबांच्या वतीने पुन्हा एकदा 500 रुपयाचा कॅश प्राइज दोन्ही अंपायरला दिला जाईल. षटक क्रमांक यावेळेस आपण पाहतोय 3रं कंप्लीट झालंय आणि भगवानजी लोटे साहेब इथे उपस्थित आहेत. खरं आता नावातच भगवान देव माणूस खरं आता आपल्याला जरूर पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती कृष्णा. हा कृष्णा आणि जो दुसरा कृष्ण आहे ना आज प्रत्येकाची मनं जिंकली आहेत दोघांनी गोलंदाजी करत असताना. हा कृष्णा जयस्वाल होता आणि मगाशी आपण पाहिलं तर कृष्णा ज्युनियर कृष्णा आणि सिनियर कृष्णा मैदानाच्या आतमध्ये. बोलत यार पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. स्ट्राईक एंडला
लॅबो राहुलला आपण पाहतोय. हवे चांगली फिल्डिंग एकदा मिळेल. सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शांत संयमेचा खेळ मित्रांनो. कोण जिंकेल, अंबरनाथ का कल्याण? कोण जिंकणार आहे मित्रांनो? एकदा जोरदार आवाज येऊ दे. कोण जिंकणार, अंबरनाथ का कल्याण? आवाज जास्त अंबरनाथकरांचा आहे, कारण की अंबरनाथ मध्ये स्पर्धा आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज आहे. नक्कीच रिझल्ट पाहायला मिळेल आपल्याला कोण जिंकेल. पाहुणा संघ तर दुसऱ्या बाजूला यजमान संघ. बोलत यार फुटवरचा इस्तेमाल केला. ऑन साइडला डायरेक्ट हिट केलेला. आउट अपील. थर्ड अंपायरचा कॉल. धोक्याची घंटा जरूर वाजली. पाहावं लागेल. मेगा स्क्रीन वरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आउट असेल का नॉट आउट आहे. दूध का दूध, पाणी का पाणी. चला यस SSS वाहिनी श्री साई स्पोर्ट्स विनंती असेल. यस दाखवतात. गुड क्वालिटी, गुड क्लॅरिटी, चांगलं टीमवर्क आपण पाहतोय कॅमेरामॅनचं. क्लोज कॉल आहे, भरपूर क्लोज कॉल आहे. पाहावं लागेल. अँगल दुसरा देखील घेऊ शकतात. पाहणं फार गरजेचं आहे. दुसरा अँगल असेल तर दाखवा विनंती असेल. SSS टीम दूध का दूध, पाणी का पाणी. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. जर हा रनआउट असेल ना तर नक्कीच भगवानजी लोटे साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. रन आउट असेल तर, जर तरचा विषय आहे मैदानाच्या आतमध्ये. काय घडेल या मॅच मध्ये पाहावं लागेल. सँडी सर जातात थर्ड अंपायरच्या भूमिकेत टेक्निकल रूम मध्ये. यस पूर्णपणे क्लिअर करतील तिथे बघूनच. क्लोज कॉल आहे. धोक्याची घंटा वाजली आहे. पूर्णपणे आपण पाहतोय अंबरनाथचा वर्ल्ड कप कोण उचलेल पहिल्या पर्वामध्ये. सीझन 1 मध्ये कोण ठरेल चॅम्पियन या स्पर्धेचं पाहणं देखील फार गरजेचं आहे मित्रांनो. एका बाजूला आपण पाहतोय टीम आई गावदेवी चिंतामणी कल्याण पाहुणा संघ, तर दुसऱ्या बाजूला गावदेवी पॅन्थर यजमान संघ खेळतोय. चांगली मॅच जरूर पाहायला मिळणार आहे. अंपायर डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. डिस्कशन चालू आहे. प्रेक्षकांची गर्दी आपल्याला जरूर पाहायला मिळते. आणि प्रेक्षक राजा हीच आपली खऱ्या अर्थानं बात आहे मित्रांनो. कारण की जेवढ्या वेळेस आपण पाहतोय सकाळपासून प्रेक्षकांची गर्दी कमी होत नाहीये. सकाळपासून गर्दी वाढतच चालली आहे. आणि जवळजवळ आता जर विचार केला तर 11:30 वाजत आले तरी देखील प्रेक्षकांची गर्दी कमी होत नाहीये. हे नक्कीच क्रिकेटवरचं प्रेम आहे, लोटे कुटुंबावरचं प्रेम आणि सातत्याने श्री क्रीडा मंडळावरचं प्रेम आहे. अंबरनाथकरांचं हे प्रेम सातत्याने जरूर पाहायला मिळतो प्रत्येक वर्षी, प्रत्येक सीझन मध्ये. बघा रिलिंग वरती जोर देऊ नका विनंती असेल प्रेक्षकांना. थोडंसं मागे वा. हे अंपायर अजून डिसिजन पेंडिंग आहे. दूध का दूध, पाणी का पाणी. काय घडेल या मॅच मध्ये. महत्वपूर्ण विकेट आहे, त्यासाठी पूर्णपणे डिस्कशन चालू आहे. येस फलंदाज बाद असेल. रनआउट तिथे मात्र प्राप्त झालाय आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज. ₹500 कॅश प्राइज देखील त्याला सुपूर्द करण्यात येईल. मॅच झाल्यानंतर कॅश प्राइजची भरमार पाहायला मिळते. प्रत्येक चौकाराला रोख रक्कम ₹1000. त्यानंतर क्लीन बोर्डला ₹1000. विकेट हॅट्रिकला सलगचे 3 चौकार आले त्याला देखील ₹2000 कॅश प्राइज. फक्त आणि फक्त कॅश प्राइज पाहायला मिळते. ईच डॉट बॉलला देखील ₹200 कॅश प्राइज आहे. पूर्णपणे कॅश प्राइजची भरमार आपल्याला पाहायला मिळणार आहे आजच्या दिवसामध्ये. शेवटची मॅच आहे मेगा फायनल या स्पर्धेचा. बॉलिंग ट्रॅक वरती कृष्णा स्ट्राईक एंडला लॅबो. फुटवरचा इस्तेमाल केला. ऑन साइडला ड्राईव्ह केला. वॉटर जेल. इथे मात्र जेल टिपली गेली आहे. धक्का क्रमांक 3 लागत असताना वाघाची शिकार. लॅबो बॅक टू डकआउट. धाव फलक जाऊन पोहोचले तब्बल 18 या धावसंख्येवरती. 18 ऑन बोर्ड. 3 बॉलचा केस समाप्त झालाय. 18 धावा धाव फलकावरती आहेत. 18 ऑन बोर्ड. पूर्णपणे प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सपोर्ट पाहायला मिळतोय दोन्ही टीमच्या माध्यमातून. बरेचसे पाठीराखे आलेत दोन्ही टीमच्या माध्यमातून आणि आता नक्कीच शेअर करताना पाहायला मिळतात. हेच क्रिकेट आहे मित्रांनो.
एक मित्र आपला आतमध्ये खेळत असतो तर दुसरा मित्र जो खेळत नसतो तो सातत्याने पाठबळ देत असतो. तेच क्रिकेट आहे. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये बोलत यार. हो यावेळेस बॅटची कट लागली आहे जरूर. मिडल ऑफ दी बॅट प्रॉपरली कनेक्ट झाला नाही आहे. एक धाव एकवडली गेली आहे. एका धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले तब्बल 19 या आकड्यावरती. 19 ऑन बोर्ड. 19 धावा धाव फलकावरती आहे. यावेळेस आपण पाहतो पूर्णपणे सायलेन्स, पिन ड्रॉप सायलेन्स. आज पूर्णपणे जर पाहिलं तर अजित निकम सर पूर्णपणे यावेळेस एंटरटेनमेंट करत असताना प्रत्येक प्रेक्षकाला, प्रत्येकाच्या मनामध्ये आता मात्र आदराने घेतलेलं नाव अर्थातच अंपायर अजित निकम सरांचं. आणि यावेळेस धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. परतावं लागेल फलंदाजाला. अजून एक धक्का लागलाय. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बॅक टू डकआउट बाद. सो मच. धाव फलक जाऊन स्थिरावलंय तब्बल 19 या धावसंख्येवरती. 19 ऑन बोर्ड. 19 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 1 टू गो. अंपायर सांगत असताना पूर्णपणे आता मात्र एक फॅन बेस वेगळा झाला अजित निकम सरांचा. कारण की अजित निकम सर जास्त आपण पाहतोय इंस्टाग्रामवरती जास्त अपडेट नसतात. परंतु जर अजित निकम सरांनी इंस्टाग्रामवरती अकाउंट जर ओपन केला, पूर्णपणे ॲक्टिव्ह राहिले ना, तर 3 ते 4 हजार प्रेक्षक आपण पाहतोय फॉलोअर्स इथेच वाढणार आहेत. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका फसलाय आणि परतावं लागेल यावेळेस फलंदाजाला. धाव फलक जाऊन स्थिरावलंय. 19 या आकड्यावरती 20 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. येणारे 24 बॉल आणि 20 धाव्यांची गरज मैदानावरती पाहायला मिळणार आहे. मेगा फायनल मॅच आहे मित्रांनो. एका बाजूला आई गावदेवी चिंतामणी कल्याण तर दुसऱ्या बाजूनी गावदेवी पॅन्थर. दोन्ही संघाचा जर विचार केला ना तर गावदेवीच्या नावावरती आज हा संघ घेतोय. गावदेवीचा आशीर्वाद घेऊन हे दोन्ही संघ मैदानात उतरलेत. काय निर्णय असेल, काय निकाल असेल, काय रिझल्ट असेल या मॅचचा. व्हॉट अ मॅच. येस कॅमेरामॅन आपण पाहतो यावेळेस फोकस करतात. श्राव्यास ऑन स्क्रीन आपण पाहतोय आणि भगवान शेठ लोटे ऑन स्क्रीन पाहतात. असं व्यक्तिमत्व आपण संपूर्ण अंबरनाथमध्ये पाहिला नसेल असं हे व्यक्तिमत्व आहे. अरे संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता. अरे संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता. इसीलिए तो भगवान शेठ लोटे को क्यों पूछते, क्योंकि इनके अलावा अंबरनाथ में कोई इंसान नहीं मिलता, कोई इंसान नहीं मिलता. पूर्णपणे या वहीस आपण पाहतोय दानशूर व्यक्तिमत्व, समाजासाठी झटणारे, समाजासाठी लढणारे असं हे व्यक्तिमत्व. आणि प्रत्येकाच्या आपण पाहतोय मुखामध्ये आदराने घेतलेलं नाव म्हणजे सन्माननीय भगवानजी लोटे साहेब, त्याच दरम्यान सन्माननीय संदीपजी लोटे साहेब. हे दोन व्यक्तिमत्व हे संपूर्ण या विभागाचा कालापलट नक्कीच बदलणार एक ना एक दिवस. संपूर्ण डेव्हलपमेंट करणार. संपूर्ण आज जर पाहिलं ना तर प्रत्येक एक एक खेळाडू जो मैदानात खेळतोय नक्कीच थोड्या दिवसानंतर, थोड्या वर्षानंतर एक ना खेळाडू नक्कीच मोठ्या स्पर्धा खेळताना जरूर पाहायला मिळतील. आणि सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा जरूर आपल्या परिसरात खेळत असतात. परंतु आज मात्र कोण जिंकेल ते जरूर पाहायला मिळणार आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय दोन्ही सलामी जोडी ओपनिंग पेअर मैदानात दाखल झालेत. चिटू पावशेला आपण पाहतोय आणि त्याच दरम्यान प्रवीण कनगा यस ऑन स्क्रीन देखील आपण पाहतोय. महिला वर्ग देखील उपस्थित आहेत. सन्मान्य आपण पाहतोय अनिताताई लोटे त्यांच्या समेत संपूर्ण त्यांची टीम आपण पाहतोय. त्यानंतर संपूर्ण लोटे कुटुंब, शैला लोटे देखील मॅडम उपस्थित आहेत. संपूर्ण ही आपण टीम आहे. लोटे कुटुंबावरचं आपण प्रेम, क्रिकेट आणि लोटे कुटुंब एक वेगळं नातं आहे. सातत्याने घडत असलेली संपूर्ण टीम, श्री क्रीडा मंडळ असेल, लोटे कुटुंब असेल, एक अतूट नातं आहे आणि घट्ट असं नातं जरूर पाहायला मिळतोय. संदीपजी लोटे साहेब देखील आता आपण पाहतोय इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. असंख्य प्रजेचा राजा ज्याला सातत्याने म्हटलं जातं ना, संदीपजी लोटे साहेब उपस्थित आहेत.
यस मॅच ऑन मित्रांनो, दुसरं सत्र चालू झालंय. दोघांनी पुन्हा एकदा आपण देणार आहोत शुभेच्छा. एका बाजूला टीम गावदेवी पॅन्थर्स अंबरनाथ, तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना आई गावदेवी चिंतामणी कल्याण हा संघ घेतोय. कोण जिंकेल मित्रांनो? अंबरनाथकरांच्या पाठीमागे किती जण आहेत? आवाज येऊ दे. जास्त जण आहेत. कल्याणच्या बाजूने किती जण आहेत मित्रांनो? आहेत बरोबरीच आहे. जोरदार आवाज आहे. कोणाच्या बाजूने किती दम आहे ते थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे. कोण बनेल या माचा सिकंदर? मोहाल पूर्णपणे बदललाय. दुसरं सत्र, पहिला बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहतोय मैदानामध्ये घडलंय काय? धावचीच्या स्वरूपात थँक्यू. आता मात्र चिटू पावशेला परतावं लागलाय. मोठा धक्का, मोठा हादरा लागत असताना संघाला 1 मोर विकेट डाऊन. महत्वाची विकेट संपादित केली, कॅरी केली. न्यू बॅटर आता मात्र मैदानात दाखल झालाय. चला यस सागर पावशे आपण आतमध्ये यावा, थोडंसं विनंती असेल. बघा प्रेक्षकांना विनंती आहे, रिलिंग वरून थोडंसं हात काढा. यस सातत्याने दुसरं सत्र चालू झालंय. प्रत्येक विकेटला आपण पाहतोय खेळाडूने क्लीन बोल्डचं घेतलं. रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि त्याच दरम्यान प्रत्येक चौकाराला देखील तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे मित्रांनो. आणि विकेट हॅट्रिक जर संपादित केली तर नंतर विकेट चौकार जर आले, सलगचे हॅट्रिक चौकार जर आले तर त्याला देखील 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पूर्णपणे कॅशची भरमार. डॉट बॉल आला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पूर्णपणे कॅश प्राइजची भरमार पाहायला मिळते. बॅकफुटला पंच केलाय प्रवीण कनका. आज खऱ्या अर्थाने हा हिरा चमकलाय. पूर्णपणे जर पाहिलं ना तर ज्या वेळी संघाला गरज होती त्यावेळी पूर्णपणे उभा राहिलाय. शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्या संघाला विजयाच्या मार्गावरती नेऊन ठेवलाय. आणि ही मैत्रीपूर्ण लढत आहे मित्रांनो, कारण की लॅबो जर पाहिलं तर नंतर चिटू पावशे असेल, प्रवीण कनका असेल, सातत्याने बाहेर आपण पाहतो एकत्र घेतात, परंतु आज मात्र आमने सामने फाईट करतात. एक चांगलं बॅटल पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच आहे. प्रवीण कनका स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय कृष्णा आजनी अख्खा आपण पाहतोय अंबरनाथ गाजवलाय. आणि बॉलिंग ट्रॅकवरती लॅबो बॉलत यार. ओहो, पाहावं लागेल यावेळीच डॉट बॉल आलाय. 200 रुपयाचं कॅश प्राइज जरूर लॅबोला असेल. राहुलला एक उत्कृष्ट दर्जाचा आपण पाहतोय क्रिकेटर आहे. ₹200 कॅश प्राइज जरूर आहे. पूर्णपणे आपण पाहतो अजित निकम सर फेम टू गो हे नेम आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आज सकाळचं सत्र जर पाहिलं ना, आम्ही जेव्हा येत होतो 2 लहान लहान मुलं आहेत ना जात होते बाजूने, ते देखील सकाळी अजित निकम सरांना करून करतात. सर बोलतात हे बघा आताच सुरू झालेत सकाळपासून. सकाळ जेव्हा आम्ही येत होतो गाडीवरनं लहान लहान मुलं होते बाहेर नाक्यावरती, विमको नाक्यावरती. तिथून 2 मुलं बाजूने गेले, अजित निकम सरांना करतात. असे एक क्रेज झालंय. हे निर्माण आहे आणि पूर्ण अजित निकम सरांचं क्रेज आहे. पूर्णपणे आज महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. यस 1 टू गो. पूर्णपणे स्टेडियम बोलतोय मित्रांनो. मॅच मध्ये मजा रंगत आली. आता मॅच पूर्णपणे रंगते. पुन्हा एकदा आपण पाहतोय दोन्ही अंपायर्सला देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे मित्रांनो. सन्मान्य भगवानजी लोटे साहेबांच्या वतीने एक षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय खेळ समाप्त झालाय. धावफलक पोहोचले फक्त आणि फक्त 4 या धावसंख्येवरती. समीकरण मात्र आता बदलतोय. आता मात्र समीकरण चेंजेस आहे. येणारे 18 बॉल आणि गरज असेल 16 धाव्यांची. 18 बॉल आणि 16 धाव्यांची आवश्यकता. 18 बॉल्स आणि 16 रन्स टू विन. काय घडेल या मॅच मध्ये? एका बाजूला अंबरनाथ, दुसऱ्या बाजूला कल्याण, अशी बात चालू आहे. सीझन 1 आपण पाहतोय अंबरनाथचा वर्ल्ड कप. अख्खा अंबरनाथ खेळेगा, अख्खा महाराष्ट्र खेळेगा. आणि यावेळेस मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या नावाची चर्चा होती तोच हा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. बरेच खेळाडू, बरेच संघ या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. तोच हा क्षण आपल्याला आज या मैदानावरती पाहायला मिळतोय.
व्हॉट अ मॅच, काय स्पर्धा होती. पूर्णपणे 2 दिवस जर कालापलट पाहिलं ना तर मोठमोठे मान्यवर, तदनंतर मोठमोठे खेळाडू, प्रेक्षक देखील भरपूर अफाट मजा आपल्याला पाहायला मिळते. एंटरटेनमेंट आणि फक्त एंटरटेनमेंट. बॉलिंग ट्रॅकवरती निखिलला आपण पाहतोय, उभरता सितारा आहे आणि खऱ्या अर्थाने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला जरूर पाहायला मिळतो. तोच निखिल आहे. खऱ्या अर्थाने सातत्याने निखिलचा जर विचार केला आधी हे सलग स्पीडअप करा विनंती असेल. षटक क्रमांक दुसरे यावेळेस घेऊन आल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती निखिल आहेत. हे सलग स्पीडअप करा विनंती असेल. चला विनंती असेल. चला कृष्णा आणि मॅम प्रवीण कनका. येस बॉल तयार. निखिल उभरता सितारा. मूर्ती लहान पण कीर्ती खूप महान आहे त्याची मित्रांनो. तेच सर्रार आहे. येस बघा बाहेरून कोणी बोलू नका विनंती असेल. नो बॉल नाही आहे. पूर्णपणे प्रेक्षक देखील पाहतात, अंपायर देखील आहेत. येस सिंगल रन. एक धाव ऍड केली जाईल खात्यामध्ये. एका धावेच्या मदतीने धाव फलंदाज पोहोचेल तब्बल 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन बोर्ड. काय घडेल या मैदानाच्या आतमध्ये. रंगतदार मॅच चालू. मेहनत इथे मात्र प्रचंड करावी लागेल. हाय व्होल्टेज सामना. बघा बाहेरून कोणी आवाज देऊ नका विनंती असेल. टाळ्या शिट्ट्या प्रोत्साहन द्या, परंतु जास्त आवाज करू नका विनंती असेल. सहकार्य करा. महत्वाची मॅच आहे, प्रेशराइज मॅच आहे, इम्पॉर्टंट मॅच. बॉल तयार. निखिल बॉलिंग ट्रॅकवरती. या दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य ललितजी सुळे साहेबांचे इथे आगमन झालंय आणि त्याच दरम्यान गोपालबाई यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. यस बॉल तयार. निखिल यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. नो बॉलचा कॉल आलाय. पंच सांगत असताना आता मात्र मॅच मध्ये कहाणी में ट्विस्ट. नो +1 2 धावा मिळतील. समीकरण जाऊन पोहोचले तब्बल 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन बोर्ड. निखिल यावेळेस आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. कीर्ती आपण पाहतोय त्याची महान आहे मूर्ती खेळाडू. सातत्याने अंबरनाथचा जर विचार केला तर हा उभरता सितारा आहे आणि तेच सर्रार गोलंदाजी जरूर त्याची पाहायला मिळते. कशा प्रकारची कामगिरी करेल हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. यॉकलेटचा बॉल होता कवचच्या दिशेने. वॉटर फिल्डिंग. लाजवाब मित्रांनो. टाळ्या वाजल्या पाहिजेत या फिल्डरसाठी. व्हॉट अ ग्रेट एफर्ट्स. सुमित होते. सुमितसाठी मित्रांनो जोरदार टाळ्या. व्हॉट अ फिल्डिंग. अंबरनाथचा खेळाडू मित्रांनो आपला खेळाडू आहे. आवाज झाला पाहिजे. काय फिल्डिंग आहे. लाजवाब मॅच आता मात्र रंगात आली आहे. काल देखील आपण पाहिलं की फिल्डिंग लाजवाब होती, त्यामुळे हा संघ इथे पोहोचलाय. आणि नक्कीच यावेळेस देखील सुमितला ते 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. सन्माननीय भगवानजी लोटे साहेब यांच्या वतीने स्पर्धेचे मुख्य आयोजक शिल्पकार घटक या स्पर्धेचे. याला चला यस विनंती असेल स्पीडअप करा. चला सँडी सर आपण मागे व्हा विनंती असेल. बघा रिव्ह्यू नसेल, अंपायर कॉल लास्ट असेल. सागर पावसे चला शांतता ठेवा विनंती असेल. शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे. बघा रिस्पेक्ट करा पंचांचा विनंती असेल. अन्यथा मगाशी देखील आपण जे उल्लेख केला, जो संघ पंचांशी वाद घालेल त्याला नेक्स्ट वर्षी अर्थातच पुढच्या वर्षी त्याला प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्या. नेक्स्ट बॉल तयार आहे. निखिल आहेत बॉलिंग ट्रॅकवरती चांगली कामगिरी करतायत गावदेवी पॅन्थर संघ. एक धाव फार महत्वाची आता क्रिकेटमध्ये मित्रांनो. ही मॅच महत्वाची आहे. रोमांचक थरार मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण आहे. चित्र स्पष्ट झालेलं नाहीये. कोणाच्या बाजूनी मॅच झुकेल, काय घडेल या मॅच मध्ये, काय बिघडेल. ओहो रिव्हर्सचा टेम पाहायला मिळतो. एक धाव मिळेल आणि यस एका धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचलाय दुहेरी अंकांमध्ये. डबल डिजिट 10 ऑन बोर्ड. पूर्णपणे आपण पाहतोय क्रेज जिथे निर्माण केला अजित निकम सरांनी. पूर्णपणे त्याचं उदाहरण देत असताना मैदानावरती पाहायला मिळतात. तसं सातत्याने उल्लेख केला. 10 धावा धाव फलकावरती. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवला. एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचेल 11
11 ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. आपण जर विचार केला अजूनही समीकरण उर्वरित आहे. येणाऱ्या 13 बॉल आणि 9 धाव्यांची आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 9 धाव्यांची आवश्यकता आहे. कॅश प्राइजची संधी आहे. प्रत्येक गोलंदाजाला क्लीन बॉल घेतला तर 1000 रुपये. प्रत्येक चौकाराला देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि विकेट हॅट्रिक जर संपादित केली तदनंतर सलगचे 3 चौकार जर आले तर तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. प्रत्येक डॉट बॉल साठी देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कॅश प्राइजची भरमार जरूर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता मात्र येणारे आपण पाहतोय 12 बॉल आणि 8 धावेंची आवश्यकता मैदानावरती आहे. 8 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन हॉस्पिटलवरती देखील फोकस करा. आमचे सन्माननीय आपण पाहतोय संदीपजी लोटे साहेब इथे उपस्थित आहेत. या स्पर्धेचे आयोजक ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. संपूर्ण मान्यवर उपस्थित आहेत. जोडी स्पर्धेची सन्माननीय भगवानजी लोटे साहेब असतील. त्यानंतर सन्माननीय संदीपजी लोटे साहेब ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात. श्राव्य देखील आहे ऑन स्क्रीन. मेगा स्क्रीनवरती ती दिसते. क्रिकेटवरचं भरपूर प्रेम तिचं देखील आहे. हॅलो चेक. यस याच दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर उपस्थित संदीपजी लोटे अंबरनाथ नगर परिषदचे माजी नगरसेवक म्हणजे ज्याची ओळख आहे आणि कारकिर्दी खूप मोठी आहे साहेबांची. सातत्याने जर विचार केला तर एक डॅशिंग व्यक्तिमत्व आहे आणि असंख्य प्रजाचे राजा म्हणून ज्याची ओळख आहे ना ते संदीपजी लोटे साहेब. कव्हरच्या दिशेने फटका लाजवाब आहे. व्हॉट अ स्ट्रोक. बॉलला पाठवलंय सीमा पार आलेला हा दर्जेदार चौकार. हो 1000 रुपयाचा कॅश प्राइज प्रवीण कनकाला नक्कीच देण्यात येईल. कॅश प्राइज आहे. अजून एक चौकार आला तरी देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हो यावेळेस एक धाव मिळेल. एक धाव आपल्याला पाहायला मिळते. समीकरण बदलतंय या मॅच मध्ये. रिव्हर्सचा फटका. एक धाव मिळेल. पूर्णपणे विजयाच्या उंबरट्यावरती पाहायला मिळतोय. आता मात्र काय कमाल घडेल. पलटवार होईल का या मॅच मध्ये. कल्याण हा संघ मात्र विजयाच्या मार्गावरती जवळ पोहोचलेला आहे. ऑन साइडला धक्का लागत असताना रनआउटची संधी. प्रवीण कनका बॅक टू डकआउट. फलंदाज याच दरम्यान आपण पाहतोय संदीप लोटे साहेबांचं इथे आपण संगीत ऐकलं. खऱ्या अर्थाने असंख्य प्रजेचा राजा. संपूर्ण आपण पाहतोय नगरसेवक अंबरनाथ नगर परिषदचे नगरसेवक म्हणजे ओळख आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका. यावेळेस काय घडेल. यस बॅक टू बॅक आपण पाहतोय. इथे धक्का लागत असताना 1 मोर विकेट डाऊन. धीरजला परतावं लागेल. धीरज यस ऑन स्क्रीन अपन पाहू शकता संदीप जी लोटे साहेब अपन पाहतोय. अरे सिर्फ गाड़ी में बैठ के कोई सेट नहीं बनता. अरे गाड़ी में बैठ के कोई सेट नहीं बनता, उसके लिए नाम कमाना पड़ता है. अरे गाड़ी में बैठ के कोई सेट नहीं बनता, उसके लिए नाम कमाना पड़ता है. इसीलिए तो यूं ही नहीं संदीप शेठ लोटे को असंख्य प्रजा का राजा कहलाता है. आणि प्रजाचा राजा संदीप जी लोटे. थँक्यू सो मच. धावफलक जाऊन पोहोचलोय तब्बल 18 या धावसंख्येवरती 2 धावा दूर आपण पाहतोय विजयापासून. 1 to go ऐकायला मिळतोय मित्रांनो अजित निकम सरांच्या वतीनं. आता मात्र स्कोर इज इक्वल. स्कोर लेवल झालाय. फक्त आणि फक्त 1 धावा दूर आहे मित्रांनो. शेवटचा क्षण एकदा जोरदार आवाज येऊ दे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. कोड जिंकेल. आता मात्र पूर्णपणे थोडंसं यावेळी स्पष्ट झालेलं जरूर आहे. अंपायरला देखील रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइस पुन्हा एकदा साहेबांच्या वतीने जरूर आलेला आहे. बॉल तयार. ओहो वाईड बॉल आणि सामना जिंकलाय टीम आई गावदेवी चिंतामणी कल्याण संघाने. चॅम्पियन यस यू आर द चॅम्पियन. या स्पर्धेचा चॅम्पियन सीझन
प्रेक्षकचा मानकरी आई गावदेवी चिंतामणी कल्याण हा संघ विजयी ठरलाय. जिंकलेल्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या टीमचे तेवढेच हार्दिक हार्दिक बघा प्रेक्षकांनी कोणी जाऊ नका. शेवटचा क्षण आला. लकी ड्रॉ. एक मिनिट डीजे बघा लकी ड्रॉ आहे. याच दरम्यान आपण पाहतोय श्रीकडा मंडळाचे उदय साहेब, त्याच दरम्यान ललितजी सुळे साहेब, त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जाईल. चॅम्पियन चॅम्पियन सेलिब्रेशन होतोय. त्याच दरम्यान आपण पाहतोय जतीन स्पोर्ट्सचे प्रॉपरेटर मालक अर्थातच उदयजी आहिर साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय. धन्यवाद आभार. तदनंतर सन्माननीय ललितजी सुळे साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान जरूर करण्यात येईल. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या श्री क्रीडा मंडळाचे जुने जाणते खेळाडू लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जाईल. भगवानजी लोटे साहेब, तदनंतर संदीपजी लोटे साहेब, एवन जोडी यांच्या माध्यमातून येस धन्यवाद. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं एक बाईट देणार आहेत जरूर या स्पर्धेबद्दल 2 शब्द ते बोलतील, मनोगत व्यक्त करतात. अंबरनाथमध्ये ही एक चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज केली गेली आहे. आम्ही पण खूप अंडरम खेळलो, पण ही जी आज लोकप्रियता आणि गर्दी जी होती ती अतिशय प्रिय आणि एकदम छान आयोजित केलेली श्री क्रीडा मंडळाचे मी आभारी मानतो. धन्यवाद. थँक्यू सो मच साहेब. आपण वेळात वेळ कोणाला त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. यस या स्पर्धेचा आपण पाहतोय खरं हाताने अतूट मेहनत झाली आणि तो क्षण आपल्या समोर टिपला गेला आणि यस लकी ड्रॉ इथे मात्र काढण्यात येईल. बघा प्रेक्षक विनंती असेल बघा प्रेक्षकांना विनंती असेल जाऊ नका. लकी ड्रॉ आहे. याच दरम्यान आपण पाहतोय गोपाल दादा आपले त्यांचा देखील यथोचित मान सन्मान करण्यात येईल. श्री क्रीडा मंडळाचे जुने जाणते खेळाडू लेजंड क्रिकेटर ते देखील आहेत आणि सातत्याने श्री क्रीडा मंडळ म्हटलं तर कबड्डी असेल, क्रिकेट असेल, दहीहंडी असेल, कुठलाही उत्सव असेल, सातत्याने एकी असते आणि ती एकी जरूर आपल्याला पाहायला मिळते 2 दिवसामध्ये. यस लकी ड्रॉ. यस मी विनंती करेन छोटीशी आपण कन्या पाहतोय चिमुकली नायरा आहे, तिच्या शुभाचे जरूर काढण्यात येईल. वयाच्या 13 वर्षापासून क्रिकेट खेळतो, पण 50,000 रुपयाची जी पारितोषिक आहे 55,000 आणि 33,000 रुपये फ्री एंट्री हे खूप मोठं चषक आहे आणि म्हणजे आता बोलायचे सगळे शब्द नाही आमच्याकडं. एवढी मोठी टुर्नामेंट ऑर्गनाईज करणं म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे आणि श्री क्रीडा मंडळनी जे ऑर्गनाईज केलं आहे आणि आम्हाला मान सन्मान दिला आहे त्याच्यासाठी मी आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच साहेब. त्याच दरम्यान आपण पाहतोय लकी ड्रॉ आहे. पहिली चिठ्ठी आलेली आहे. नंबर आहे 411 411. बघा 411 कोणाची चिठ्ठी आहे का बघा. बरेचसे प्रेक्षक थांबले आहेत आपली वाट पाहत. 411 411 लास्ट कॉल. कोण नाही आहे. चला नेक्स्ट चिठ्ठी. हे श्राव्याने देखील एक चिठ्ठी काढलेली आहे 282. चला आहे का कोण 282 आहेत. हळू मित्रा बाबा त्यांनी अशी उडी मारली की बाबा काय आलं या
अरे बाबा हरवलेला तू चिठ्ठी घेऊन पळालेला काय ये. अरे बाबा पप्पा शोधतोय दिवसभर आणि तू इथे चिठ्ठ्या घेऊन फिरतो ये. त्याला घ्या रे वरती घ्या. त्याला शाळेत जायचंय बॅग घेऊन या. बघू जरा 282 2 चिठ्ठ्या होते काय. 282 येस बॅग देण्यात येईल. कॅमेरासाठी दाखवा तिथे विनंती असेल. येस लोटे चषक ब्रँडिंग आपण पाहतोय लोगो बॅग वरती. उद्या नक्कीच तो शाळेत घेऊन जाईल ती बॅग आणि दाखवेल बाबा मला पण बॅग मिळाली आहे. लोटे चषकावर मी पण होतो 2 दिवस. येस चला एकच बॅग आहे परत येऊ नका. चला चला दुसरी चिठ्ठी. चला श्राव्य आईच्या शुभाचे आपण पाहतोय चिठ्ठी उचलण्यात येते. अजून एक चिठ्ठी आहे काय आहे 331 331 331 आहे का कोण 331 बघा बघा चिठ्ठ्या शोधा पेनाने लिहा बघा नसेल तर. अरे बापरे त्याकडे कॅमेरा मारा जरा 10 चिठ्ठ्या घेऊन बसलाय तो. 331 आहे का कोण नसेल कोण नसेल. चला नेक्स्ट. चला नेक्स्ट श्राव्या किती नंबर आहे 372 372 कोण आहे का नाही येत. चला नेक्स्ट. नंबर आहे 407 407 कोण आहे का. आज ती साईडची त्या साईडची पब्लिक आहे ना जाम भरबली होती का. त्या साईडला बॅग जाम गेलेत आज. या फिरून या मित्र फिरून या. 372 होता काय या. लेट आला पण थेट आला मित्र ये. येस मित्र आलाय मित्र या दादा या. 372 थँक्यू सो मच. चांगले शब्द जरूर ऐकायला मिळतात साहेबांच्या वतीने. 372 आपण त्याला पहिले देणार आहोत. 407 हे दादा आलेले आहेत. प्रथमतः आपण त्यांना बॅग देणार आहोत. येस आपण पाहतोय. येस नाव काय मित्र तुझं राहुल आलेत. कसं वाटतंय कधीपासून होतं सकाळपासून होता काय बॅग भेटेल म्हणून. नाही असं नाही बॅग भेटेल म्हणून होता का क्रिकेटची मॅच बघायला आले. क्रिकेट मॅच बघायला आलतो. नक्की जोरदार टाळ्या मित्र. यासाठी देखील क्रिकेटची मॅच बघताना असं वाटलं नव्हतं. एक हप्तापासून ते होल्डिंग वर बघतो दादाचे फोटो तो पण आलोय मी. कसं वाटतंय मजा येते का नाही. हो चला नक्कीच पुढच्या वर्षी देखील ही स्पर्धा जरूर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. येस एक चिठ्ठी अजून उचलण्यात येईल. नंबर आहे 499 चला 499 कोण आहे का आहे या. अजून एक आहे माणूस